तुम्ही कधी स्वप्नात तरी विचार केलाय का की कट्टर हिंदुत्ववादी भाजप, त्यांची घोर विरोधी काँग्रेस आणि डावे विचारसरणीचे कम्युनिस्ट पक्ष हे तिघे कधी एकत्र येऊ शकतात? हे अशक्य वाटतंय ना? पण केरळमध्ये हे घडलंय. तिथे भाजप, काँग्रेस आणि डाव्यांनी चक्क हातात हात घातलेत. पण का? मोदींविरुद्ध नाही किंवा गांधींविरुद्ध नाही, तर ते तिघही एकत्र आलेत एका कंपनी विरुद्ध. होय, एका बिझनेस ग्रुपने या राजकीय दिग्गजांची झोप उडवली आहे. नक्की कोण आहे हा 2020 ग्रुप आणि या तिघांना एका कंपनीची एवढी भीती का वाटली? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मित्रांनो, राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात, पण केरळच्या स्थानिक निवडणुकांमध्ये जे घडतंय ते या म्हणीच्याही पलीकडचं आहे. साधारणपणे आपण पाहतो की काँग्रेस आणि भाजप एकामेकांचे कट्टर वैरी आहेत. केरळमध्ये तर डावे म्हणजे सीपीएम आणि काँग्रेस यांच्यात विस्तवही जात नाही. पण आता हे तिघही मित्र बनलेत. त्यांचा टार्गेट आहे 2020. आता हे नाव ऐकून तुम्हाला क्रिकेटची मॅच आठवली असेल, पण थांबा. हा क्रिकेटचा सामना नाही, ही आहे किटेक्स ग्रुप या प्रसिद्ध कंपनीची राजकीय संघटना. चला, या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया संपूर्ण कहाणी. सर्वात आधी समजून घेऊया की हे 2020 प्रकरण काय आहे. मुळात ही एक राजकीय चळवळ आहे जी किटेक्स ग्रुप या प्रसिद्ध कापड उद्योग समूहाने सुरू केली. 2013 मध्ये या ग्रुपने किज्ज कंबलन गावाचा विकास करण्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ऍक्टिव्हिटी म्हणून याची सुरुवात केली होती. सुरुवातीला उद्देश फक्त समाजसेवा होता, रस्ते बांधणे, गरिबांना मदत करणे. पण हळूहळू स्थानिक राजकारणाच्या कारभाराला कंटाळून या कंपनीने स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं ठरवलं आणि इथूनच खरी गेम सुरू झाली. आता प्रश्न पडतो की राष्ट्रीय पातळीवरचे हे तीन मोठे पक्ष एका स्थानिक संघटनेला का घाबरले? याची तीन प्रमुख कारणं आहेत. सर्वप्रथम, वाढता प्रभाव. 2015 मध्ये त्यांनी पहिल्यांदा पंचायत निवडणूक जिंकली. सगळ्यांना वाटलं हा तुक्का असेल, पण 2020 मध्ये त्यांनी आपला विस्तार केला आणि एक नाही, दोन नाही, तर तब्बल तीन आणखी पंचायता जिंकल्या. आता ते 48 पंचायती आणि कोची महानगरपालिकेत लढत आहेत. त्यानंतर द्वितीय, भ्रष्टाचार मुक्त मॉडेल. 2020 ने दावा केलाय की त्यांनी त्यांच्या ताब्यातील 4 पंचायतीमध्ये भ्रष्टाचार पूर्णपणे संपवला. इतकंच नाही, तर पारदर्शक कारभारामुळे 50 कोटी रुपयांची बचत केली. हा मुद्दा मतदारांना खूप भावला. त्यानंतर तृतीय, स्वस्त धान्य. त्यांची सर्वात लोकप्रिय योजना होती फूड सेफ्टी मार्केट, जिथे लोकांना 50% सबसिडीवर किराणा मिळत होता. दुर्दैवाने राजकीय तक्रारींमुळे हे मार्केट बंद पडलं, पण लोकांच्या मनात त्यांची जागा कायम राहिली. या मॉडेलमुळे काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांना भीती वाटू लागली की जर हे मॉडेल पसरलं तर आपली पारंपरिक दुकान बंद होतील. शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने 2020ला रोखण्यासाठी किज्ज कंबलम येथे काँग्रेस, भाजप आणि सीपीएम यांनी चक्क संयुक्तपणे अपक्ष उमेदवार उभे केले आहेत. विचार करा, 9 आणि 11 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत एका बाजूला कॉर्पोरेट कार्यक्षमता आणि दुसऱ्या बाजूला पारंपरिक राजकारण अशी ही लढत आहे. एका कंपनीची लोकप्रियता एवढी वाढली की तिला हरवण्यासाठी एकामेकांचे तोंड न पाहणारे पक्ष गळ्यात गळे घालून फिरत आहेत. हीच या 2020चं सर्वात मोठं यश मानलं जात आहे. मित्रांनो, केरळमधली ही निवडणूक फक्त सत्तेची नाही, तर एका मॉडेलची आहे. एका बाजूला राजकीय नेते आणि दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट कंपनी. तुम्हाला काय वाटतं? देशाच्या विकासासाठी राजकारणात कॉर्पोरेट कंपन्यांनी थेट उतरणं योग्य आहे का? यामुळे लोकशाहीला धोका निर्माण होऊ शकतो. तुमचं मत खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.